तर एकदा काय केलं मामाने गुरु केला मुळे महाराजांना. मामाने जी काही दक्षिणा सांभाळून ठेवलेली होती ती मुळे महाराजाजवळ दिली. मुळे महाराजांना सांगितलं, हो महाराज तुम्ही पंढरीकडे निघाले, जाता जाता ही गोर गरीबाला ही दक्षिणा तुम्ही देऊन द्या. आता मुळे महाराजांना भूक लागली. स्वतःच्या पोटासाठी मुळे महाराजांनी मामाने दिलेल्या दक्षिणामधले काहीतरी पैसे स्वतःच्या पोटासाठी खर्च केले. विचार करा, मुळे महाराजांनी फक्त काय थोडेफार पोटाच्या साठी मामाने दिलेल्या दक्षिणाचे पैसे काय खर्च केले. मामाने 8 दिवस जुलाब लावलेला होता. किती दिवस? 8 दिवस गुरुला जुलाब लावलेला होता. असा शिष्य सोपा आहे का मग? मामा जो मामाची वज पाळत नाही, मामा त्याची वज अजिबात पाळत नाही. असा हा भगवंत आहे. भगवंताची ज्याने वज पाळली ना, मामा त्याला सेकंदाला गुण देणारा भगवंत आहे. वा काय सेकंदाला भगवंत गुण देणार आहे. आणि त्या बाजूची मूर्ती दिसते आपल्याला विठ्ठल रुक्माईची. विठ्ठल रुक्माईचं मामाचं लई मोठं नातं आहे पांडुरंगाचं. मामा बोलतो, अरे पंढरीचा पांडुरंग माझ्या दरबारात दुवादशी दिवशी या बाळू धनगराची मेंढर वळा येत असते. विचार करा, हा बाळू धनगर कोण असेल मग? काय पंढरीचा पांडुरंग माझ्या दरबारात दुवादशीला माझी मेंढर वळण्याकरता येतोय. मामा कोण असेल मग? हे विचार करा चांगला. साधा भगवंत आहे का काय? मामा लय ताकद या भगवंताच्या अंगात. मामाने असताना काही चमत्कार घडवलेले. मामाचा या जगात एक आपल्याला मुद्दा आहे असा, मामाच्या या जगात होऊशे बिवशे कोणच काही नाही. मामाने जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या संसाराचा जागीच त्याग केलेला असा हा भरमंडळ नाही की. त्यांनी जन्म झाला तेव्हाच घरच्यांना सांगितलं होतं आमचा जन्म फक्त जगाच्या कल्याणासाठी. पण घरच्यांचा मोह माया असल्यामुळं मामाला कुठेतरी वचनात पडावं लागलं. मामाचं लग्न करण्यात आलत. आपल्या महाराष्ट्रात एक अशी पद्धत आहे का, आपलं लग्न मामाच्या मुलीसोबत करलं जातं. पण कर्नाटक राज्यात वेगळी जरा. आपल्या बहिणीची मुलगी भाषेसोबत विवाह केलेला जातो. आजही ती पद्धत आहे. कर्नाटक राज्यात भाषेसोबत विवाह